आज 18 ऑगस्ट आहे. 18 ऑगस्ट आहे. आज मी नांदेडला आलो, मस्त नांदेडला. आता कसं आहे, मी मागे सांगलो ना, 10 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पाऊस कंटिन्यूच राहणार आहे. फक्त पोळ्याच्या दिवशी कसं आहे, 22 ऑगस्टला कसा पोळा आलाय, त्या दिवशी फक्त एक दिवस कसा उघाड राहणार आहे पोळ्याच्या दिवशी. फक्त त्याच्या आदल्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी फक्त 1-2 दिवस फक्त उघाड करायचं बसून. पण 10 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस कंटिन्यूच राहणार, कंटिन्यू राहणार. मागं कसं उन्हाळ्यामध्ये अवकाळी 10 मे पासून ते 30 मे पर्यंत पडला होता नाही, तसा सेम टू सेम तसाच पाऊस राहणार आहे. तर सांगतो फक्त तिथं फक्त 2-3 दिवस कसं आहे नंतर 20-21 वर्षाला तिथं कमी प्रमाणात राहणार आहे, कमी प्रमाणात राहणार आहे. नंतर मग 30 ऑगस्ट पर्यंत हे कंटिन्यूच पाऊस राहणार आहे. 30 ऑगस्ट पर्यंत हे कंटिन्यूच पाऊस राहणार आहे. 10 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत हे पाऊस हे कंटिन्यू राहणार आहे. तुम्हाला उघड राहणार आहे. फक्त कुठं जास्त प्रमाण, कुठं कमी प्रमाण राहणार आहे. पण पाऊस हे 30 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. 30 ऑगस्ट पर्यंत हे कंपल्सरी राहणार आहे. पोळ्याच्या दिवशी फक्त त्या दिवशी बैल फिरण्यासाठी उघाड आहे. फक्त त्या दिवशी उघाड राहणार आहे. बैल पोळ्याच्या दिवशी नाही, फक्त त्या दिवशी फक्त उघाड आहे बैल फिरण्यासाठी. धन्यवाद.